तर नमस्कार मित्रांनो, मी श्याम कावले आज आलेला आहो एका अशा व्यक्तीपाशी जे पैशाने श्रीमंत आहेतच, परंतु मनानं पण श्रीमंत आहेत। ते म्हणजे आमचे मित्र नंदकिशोर पवार मामा। पवार मामा हे रिसोर्टमध्ये राहतात, पवारवाडीमध्ये। आणि सध्या तुम्ही बघू शकता मी जिथे उभा आहे हे त्यांचं शेत आहे, आणि ते जो मागं जो बंगला दिसत आहे ते त्यांचं घर आहे। तर सध्या ते त्या साईडला तुम्ही बघू शकता, एवढी श्रीमंती असून सुद्धा ते स्वतः गाई म्हशी राखतात आणि त्या साईडला ते म्हशी हाकत आहेत। आणि तुम्हाला त्यांचे शेत दाखवतो। ते लिंबाच्या झाडापासून पूर्ण राऊंड गोल घेतलेला हे सर्व त्यांचं शेत आहे। तर मित्रांनो, आता आपण ते त्या साईडला आहेत, तर त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया। ते हे सर्व कसं मॅनेज करतात आणि किती पीक घेतात, काय घेतात। तर ह्या बघू शकता मित्रांनो, त्यांच्या म्हशी वगैरे येतात। त्यांची सध्या तूर वगैरे काढून झालेली आहे। तर हे पवार मामा आहेत आपल्या मागे। राम राम मामा, काय चालू आहे? हो का, तेच सांगितलं ऑडियन्सले की मामा म्हटलं स्वतः ढोरं लागतात, स्वतः काम करतात, स्वतः सगळे वावरले काम करतात। तिकडे कांदा पाहू ना, कुठं तिकडं? चालते, चला बरं तिकडं चला। हे किती आहे सगळं वावर, किती आहे? 12 एकर आहे। हा, तिकडे 2-3 ठिकाणी हो का? 30 एकर शेती आपल्याला। हो का, मस्त आहे। मीच करतो स्वतः। हो ना, हो ना। अरे रे, म्हैस बोंगायली ते पाहू शकता मित्रांनो, तिकडं म्हैस दिली आपल्याला। तर या वावरात मामाने मामाच्या वावरात इथं तूर होती, तर तूर झालेली आहे सोगून। तूर किती झाली? झाले 20 कट्टे झाले। 20 कट्टे? हो का? 1.5 एकरात? अडीच एकरात मित्रांनो 30 कट्टे तूर झालेली आहे। मित्रांनो पाहू शकता किती आहे हे कांदा? 2.5 एकर। 2.5 एकरात कांदा लावलेला आहे। आणि कांदा तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती खतरनाक आहे, एकदम उगाच कुठंच तुम्हाला रिकामी जागा दिसणार नाही। हे सर्व पवार मामाचं शेत आहे मित्रांनो। राम राम मामा। राम 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 राम। एक प्रश्न विचारू तुम्हाला? विचारा। शेती परवडते का नोकरी करायला परवडते? मामाला शेतीच करायला पुरते। कसं काय बरं? कारण की जसा खर्च लावला तसा माल होते, उत्पन्न होते जास्त। हा, पुन्हा टाइम सापडते आपल्याला, लग्न कार्य हे ते फिरायला बी टाइम सापडते। हो। नोकरीचं काय आहे, खुर्चीवर बसून राहावं लागते, टाटकावं लागते। हा, दिवस घातल्याशिवाय तिथं पगार भेटत नाही। हो, बरोबर आहे। बोल। तर मित्रांनो, याच्यावर तुमची राय काय आहे ते नक्की कमेंट करून सांगा। नोकरी परवडते का शेती? जय जवान जय जय किसान। किसान।